शरद पवार साहेब आणि मी भेटलो, यात नवीन काय? महाराष्ट्रामध्ये एकमेकांना भेटत राहिलं पाहिजे. कटुता जी आहे ती सत्ताधारी पक्षामध्ये, महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची कटुता किंवा भेदाभेदी नाही. पवार साहेबांच्या आणि माझ्यामध्ये नक्कीच चर्चा झाली. आज पवार साहेब पत्रकार परिषद घेत आहेत, त्यावर लक्ष ठेवा, इतकंच मी सांगेन. सर, अगर हम दिल्ली की अगर बात करें तो जो माहौल हम दिल्ली में देख रहे हैं, जिस तरह से आपने एडिटोरियल भी सामना में कल लिखा था कि किस तरह से कांग्रेस को एक बड़ा दिल दिखाना चाहिए, क्या कोई इम्पैक्ट हुआ है? क्या कोई कन्वीनर, कोई लीडर अपॉइंट हुआ है? क्या किस तरह से बात करते हैं? देखिए, अभी क्या इंडिया अलायंस सर्वाइव करेगा? डेफिनेटली इंडिया अलायंस सर्वाइव करेगा, क्यों नहीं करेगा? अगर हम इंडिया अलायंस को जिंदा नहीं रखेंगे तो अपोजिशन जिंदा नहीं रहेगा. मार देंगे ये लोग, खत्म कर देंगे. ये तानाशाह है, खतरनाक लोग हैं हमारे सामने. तो दिल्ली में क्यों नहीं? बात ऐसी है कि जैसे हमने कहा, ये बात सही है कि इंडिया अलायंस लोकसभा चुनाव के लिए ही बना था, लेकिन उसको अब बरकरार रखना देश की जरूरत है, लोकतंत्र की जरूरत है. विधानसभा दिल्ली की है. अब वहां कांग्रेस और आम आदमी पार्टी दोनों को लगता है कि हमारी ताकत है, दोनों लोकसभा में एक साथ लड़े थे, एक भी सीट नहीं जीत पाए. अगर बैठकर उसमें कुछ सुलह हो जाता तो हम सबको आनंद हो जाता. वैसे महाराष्ट्र में भी हमने कहा है कि जो लोकल बॉडी चुनाव है वो कार्यकर्ताओं के चुनाव रहते हैं, वहां हमको अलायंस करना मुश्किल होता है. लेकिन विधानसभा और लोकसभा में जरूर हमारा अलायंस रहेगा, उसमें कोई दो राय नहीं है. लेकिन ये जिस तरह से खबरें आप दे रहे हैं कि इंडिया अलायंस टूट गया, महाविकास आघाड़ी टूट गई, ऐसा नहीं है. अलग अलग पार्टी है, अलग अलग विचारधारा होती है. हम एक साथ आते हैं लोकतंत्र के लिए, संविधान के लिए, लोगों के लिए, तो सबको कुछ ना कुछ कॉम्प्रोमाइज करनी पड़ती है. जैसे कि हम ये हमेशा कहते थे कि भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी है. जब हम एनडीए में थे तो भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी होने के नाते, बड़ा भाई होने के नाते दिल्ली में सबको संभाल कर आगे जाने की जिम्मेदारी बीजेपी की रहती. वैसे ही कांग्रेस पार्टी हमारे अलायंस में एक बड़ी पार्टी है. अगर कांग्रेस बड़ी पार्टी है, कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है, नेशनल पार्टी है, एक इतिहास है उनका, तो हम सबको एक साथ लेकर लीडरशिप करने की जिम्मेदारी कांग्रेस पार्टी की ही होनी चाहिए. ये हमारी हमेशा राय रही, उद्धव ठाकरे साहब की भी राय रही. और डायलॉग होना चाहिए हमेशा. अगर डायलॉग नहीं होगा तो कौन सी भी युति, अलायंस, फ्रंट, हाँ, ये ज्यादा दिन तक सर्वाइव नहीं करते. बोलिए. एक विषय होता की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा केल्यानं त्यांची बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा असा ठराव शिवसेना शिंदे पक्षाच्या बघा, एक लक्षात घ्या, ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं, बरं का, दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं, हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते. आम्ही स्वाभिमानाने उभे राहिलेलो आहोत. अटल बिहारी वाजपेयी जे असतील, अडवाणी जे असतील, त्यांच्याबरोबर जे आमचे काय संबंध होते याने समजून घेतलं पाहिजे. आणि आता जे कोणी हे फडफड करतायत, बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही. त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले, पिचकाऱ्या टाकून गेले, हे जर यांना मान्य असेल ना, हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. आज फक्त हातामध्ये सत्ता आहे, पैसा आहे, म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून
उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही का हा माझा प्रश्न आहे. नमस्कार, पण तुमच्या पक्षामध्येही हा आता तो उमटू लागला आहे. भास्कर जाधव जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत, असं म्हणतात की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाही असंही नाही मला भास्कर जाधव यांनी भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला समजतंय. त्यांच्याशी मी चर्चा करेन. आमचे सहकारी आहेत ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे. आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू. पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमानं काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही. शिवसेना प्रमुखांनी घेतलेल्या भूमिकांवरती सुद्धा मतभेद झालेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. तरीही बाळासाहेबांनी हा पक्ष ताकदीनं पुढे नेला आणि आम्ही सगळे त्या प्रवासातले त्यांचे साथी आहोत. RSSचे प्रमुख मोहन भागवत असं म्हणतात की रामलल्लाची प्रतिष्ठापना ही देशात खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची मुहूर्त मेळ आहे. बघा, रामलल्ला काय RSSने आणला नाही ना या देशामध्ये, किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राण प्रतिष्ठेच्या